नमस्कार. टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कराडच्या मराठी विभागाच्या यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक संदीप जोशी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण व्याकरणाचे इयत्ता 11वीचे घटक अभ्यासत आहोत. आज असाच काव्यगुण हा एक वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाचा असा व्याकरणाचा भाग पाहूया. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, काव्यगुण हा तसा नवीन भाग असला तरी आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे, ही उदाहरणं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. यासाठी आपण काही खालील उदाहरणं पाहूया. पहिलं उदाहरण आहे, तैसे शब्दांचे व्यापकपण देखीजे असाधारण, पाहतया भावज्ञा पावती गुण चिंतामणीचे. दुसरं उदाहरण आहे, झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊनी गाऊ. आणि तिसरं उदाहरण आहे, हे अधम रक्तरंजिते सुजन पूजिते श्री स्वतंत्रते, तुझसाठी मरण ते जनन, तुझ विन जनन ते मरण, तुझ सकल चराचर शरण. ही अशी वेगवेगळ्या 3 कवितांमधल्या काही पंक्ती इथं आपण पाहिलेल्या आहेत. ह्या तीनही उदाहरणांमधून आपल्या लक्षात येईल की ही तीनही उदाहरणं आपण वाचली की मनामध्ये एक वेगळा विचार निर्माण होतो. हे काव्य असलं तरी या काव्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्य आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि मग ही काय वैशिष्ट्य आहेत, ह्याच्यात काय नेमकं अर्थ असतो हे आपणाला शोधावं लागतं. यासाठीच या काव्यामध्ये काव्यगुण कोणते असतात हे आपण इथं अभ्यासूया. प्रसिद्ध कवी वामन पंडित असं म्हणतात की अलंकारामुळे काव्याची शोभा वाढते, पण काव्यात असणाऱ्या गुणांमुळेच ती शोभा मुळात निर्माण होते. मग एक लक्षात घ्यावं लागेल की कोणताही अलंकार असू दे, कोणतंही काव्य असू दे, ते त्यातील काव्यगुणांशिवाय फुलत नाही. म्हणजेच काव्यामध्ये काव्यगुण महत्त्वाचे असतात. मग असं जर असेल तर त्याआधी थोडंसं आपण जर विचार केला, व्यक्ती म्हणून आपल्या प्रत्येकाचा विचार केला, तर प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणता ना कोणता गुण असतो आणि त्यामुळं त्याचं व्यक्तिमत्व आणि चरित्र बहुश्रुत होतं. तो व्यक्ती त्या गुणांमुळं ओळखला जातो. उदाहरणं द्यायची झाली तर उदारता म्हणजेच औदार्य, परोपकार करणं, संवेदनशीलता, करुणा असे काही गुण प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी अधिक प्रमाणात असतात आणि या गुणांमुळं ती व्यक्ती ओळखली जाते. एवढंच नव्हे तर त्या व्यक्तीच्या पश्चातसुद्धा आपण या गुणांमुळंच त्या व्यक्तीचं नाव नेहमी काढत असतो. याच पद्धतीनं काव्यात सुद्धा व्यक्तीप्रमाणेच काही गुण असतात. या गुणांमुळंच कुठलंही काव्य असू दे ते उठावदार होतं आणि प्रभावी होत असतं. म्हणजेच एका अर्थानं काव्याला सौंदर्याचा साज चढवण्यासाठी त्या काव्यामध्ये काही गुण आवश्यक असतात, तेच काव्यगुण होत. मग या काव्यरचनेमध्ये अनेक काव्यगुण आहेत, पण सगळेच काव्यगुण आपल्याला इथं इयत्ता 11वीमध्ये अभ्यासावयाचे नाही आहेत. आणि त्यामुळं या अनेक काव्यगुणांपैकी पुढील महत्त्वाचे जे 3 काव्यगुण आहेत त्याची आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया. पहिला गुण आहे प्रसाद, दुसरा आहे माधुर्य आणि तिसरा आहे ओज. या 3 काव्यगुणांची आपण माहिती घेऊया. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, काव्यगुणांची माहिती घेण्याअगोदर आणखी एका गोष्टीची माहिती तुम्हाला द्यावीशी वाटते. काव्यगुणातील शब्दांची वैशिष्ट्ये असतात. ती कोणती असतात हे आपण पाहूया. म्हणजे कोणत्याही काव्यामध्ये जे काव्यगुण असतात त्याच्यात साधे, सोपे, सुटसुटीत आणि उच्चारण्यास सहज सुलभ असे शब्द वापरलेले असतात. नादमाधुर्य असतं. म्हणजे काय, तर कविता आपण जी म्हणतो त्या कवितेला जर आपण चाल लावली, एका लयीमध्ये आपण म्हणू शकतो. त्या शब्दांमध्ये सुद्धा एक माधुर्य असतं, नाद असतो. त्यालाच इथं नादमाधुर्य असं म्हटलेलं आहे. दुसरं एक वैशिष्ट्य सांगता येईल,
या शब्दांना कवितेतल्या गेयता किंवा अर्थाचा आंतरिक गोडवा असतो. तेच काव्य जास्त ओळखलं जातं, प्रसिद्ध असतं किंवा ओठांमध्ये राहतं, ज्याच्यामध्ये गेयता आहे किंवा ज्याच्यामध्ये गोडवा आहे. पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल, कोणत्याही काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा भाव म्हणजेच त्या ओळींचा अर्थ. हा व्यक्त होणारा भाव आहे तो मनाला भिडत असेल तर ते काव्य श्रेष्ठ दर्जाचं मानलं जातं आणि त्यामुळं काव्यगुणातल्या शब्दांच्या वैशिष्ट्यामध्ये त्या काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा भाव हाही महत्त्वाचा घटक ठरतो. चला तर मग आता आपण आपल्याला अभ्यासाला असणारे 3 काव्यगुण पाहूया. त्यातला पहिला काव्यगुण आहे प्रसाद. प्रसाद म्हणजे तरी काय? तर साधा सरळ त्याचा अर्थ आहे सुलभता किंवा सोपेपणा. म्हणजे जिथं कवितेमध्ये साधे सरळपणा आहे, सोपेपणा आहे, तिथं प्रसाद हा काव्यगुण असतो असं म्हणूया. काव्याचा आस्वाद घेताना त्या कवितेतील शब्दांचा, ओळींचा आपल्याला सहज अर्थबोध होतो. त्या ठिकाणी त्या काव्यामध्ये प्रसाद हा काव्यगुण असतो. म्हणजेच ज्या काव्यात प्रसाद हा गुण असतो त्या काव्याला आपण प्रासादिक काव्य असं म्हणू शकतो. उदाहरण घ्यायचं झालं तर संत मंडळींनी जे अभंग लिहिलेले आहेत ते बरेचसे अभंग हे प्रसाद गुणांनी युक्त असणारे आहेत, म्हणजे प्रासादिक काव्य म्हणून आपण ते ओळखतो. पण लक्षात घ्या, सगळेच्या सगळे अभंग प्रसाद गुणांनी भरलेले नसतात, हेही लक्षात ठेवा. पहिलं उदाहरण बघा. नारळ कठीण दिसे बाहेर, भीतरी खोबरे अरुवार, तैसे साधूचे अंतर, बोधे ओसंडले. दुसरं उदाहरण पहा. पक्षी जाय दिगंतरा, बाळकांसी आणि चारा, घार हिंडते आकाशी, झाप घाली पिलांपाशी. या उदाहरणांमधून आपल्याला प्रसाद गुणाची काही लक्षणं किंवा वैशिष्ट्य सांगता येतील का? तर हो, नक्कीच. कोणती बरं वैशिष्ट्य आहेत मग यात? तर एक असं सांगितलं जातं की प्रसाद गुण हा सर्व काव्यामध्ये असतोच असतो आणि त्यामुळं इतर काव्यगुण जे आहेत त्या काव्यगुणातील सर्व रसांना पुष्टी देणारा असा हा गुण आहे. म्हणजे जे रस आहेत काव्यामध्ये किंवा साहित्यामध्ये नवरस सांगितले जातात. या नवरसांना पुष्टी देणारा, त्यांची वृद्धी करणारा असा हा काव्यगुण आहे. दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, नित्य परिचयाचे शब्द आणि साधी सरळ वाक्यरचना असेल तिथं हा काव्यगुण उत्पन्न होतो. म्हणजेच आपल्या नेहमीच्या परिचयाचे शब्द आहेत ज्यांचा सहज अर्थ आपल्याला कळतो आणि साधी सरळ वाक्यरचना असते, तिथे प्रसाद गुण असतो असं म्हणूया. तिसरं उदाहरण सांगता येईल, साधी सोपी आणि सरळ शब्दरचना. मी आत्ताच म्हटलं त्याप्रमाणे त्या काव्यातून, त्या ओळींमधून, त्या शब्दातून किंवा त्या शब्दरचनेतून आपल्याला सरळ अर्थ कळला पाहिजे. पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल, सोपी, सुबोध आणि चटकन अर्थ समजणारी ही रचना असते, म्हणूनच त्याला प्रासादिक रचना असं म्हणतात. म्हणजे फार बुद्धीला चालना द्यावी लागेल आणि अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागेल, वेगळे वेगळे अर्थ त्यातून निघतील असं या काव्यामध्ये नसतं. ज्या काव्यामध्ये प्रसाद गुण असतो ती रचना सोपी, सहज समजेल आणि अर्थ सहज कळेल अशा पद्धतीची असते. याची आणखी काही उदाहरणं पाहूया. हंबरून वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसते माझी माय. किंवा आणखी एक उदाहरण, हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणाच्या मखमालीचे. तिसरं उदाहरण बघा, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. किंवा अजून एक उदाहरण देता येईल, एग दौडत धावत आधी माझ्या शेतावर, शेला हिरवा पांघर मालकांच्या स्वप्नावर. किंवा आणखी एक उदाहरण देता येईल, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन. या सर्व उदाहरणांमध्ये आपण पाहिलं
तर ही सगळी उदाहरणं प्रासादिक रचनेची आहेत आणि त्यामुळे इथं जो गुण आहे तो काव्यगुण ठरतो प्रसाद गुण. यानंतरचा दुसरा गुण आहे तो म्हणजे माधुर्य. माधुर्य म्हणजे तरी काय, तर गोडवा. म्हणजे ज्या काव्यातून आपल्याला गोडवा कळतो, जाणवतो, ते काव्य माधुर्य गुणांनी युक्त असतं. या काव्यामध्ये कोमल आणि मृदू वर्ण असलेले शब्द असतात. म्हणजे दीर्घवर्ण शक्यतो टाळलेले असतात. कोमल वर्णांचा वापर जास्त केलेला असतो. या काव्यामध्ये जे शब्द वापरलेले असतात ते ऐकायला मधुर व सुखद वाटतात. म्हणूनच माधुर्य हा गुण इथं म्हटलेला आहे. अशा शब्दांचा वापर असलेल्या काव्यात मधुरता असते, गोडवा असतो आणि त्यामुळं या काव्यप्रकारांमध्ये काव्यरचनेत माधुर्य हा गुण असतो. म्हणजेच ज्या काव्यरचनेमध्ये मधुर, सुखद, कोमल आणि मृदू वर्ण असलेले शब्द वापरले जातात, ज्या काव्यामध्ये मधुरता असते, गोडवा असतो, त्या काव्यामध्ये माधुर्य हा गुण असतो. उदाहरणार्थ, घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलिंद, मधुसेवनानंद स्वच्छंद हा धुंद. किंवा दुसरं उदाहरण देता येईल, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळीना. या दोन्हीही उदाहरणांमध्ये आपल्या लक्षात येईल की मधुरता आहे. ऐकण्यासाठी सुखद अशा प्रकारचे हे शब्द वाटतात किंवा एक गेयता सुंदर छान ह्याच्यामध्ये दिसते आणि त्यामुळं इथं माधुर्य हा गुण दिसतो. या माधुर्य गुणाची वैशिष्ट्य किंवा लक्षणं काय आहेत बरं? रचनेत मृदू वर्णांचा वापर केला जातो, हे त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल, अनुस्वार, ऱ्हस्व शब्द इत्यादींमुळे कर्णमधुरता येते. म्हणजे बऱ्याच वेळेला या काव्यप्रकारामध्ये अनुस्वारांचा वापर जास्त केलेला असतो आणि जे शब्द असतात त्याच्यामध्ये ऱ्हस्व शब्द जास्त वापरलेले असतात. म्हणजे ऱ्हस्व वेलांटी, ऱ्हस्व उकार हे जास्त वापरलेलं दिसून येतं. रचनेतील गोडव्यामुळं मनाला प्रसन्नता व आनंद प्राप्त होतो. या काव्याचं हे वैशिष्ट्यच आहे. ज्या काव्यामध्ये माधुर्य गुण असतो ते काव्य ऐकण्यासाठी खूप छान वाटतं, मनाला प्रसन्नता प्राप्त होते आणि हे काव्य ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर आनंद प्राप्त होतो. माधुर्य या गुणामुळे चित्तवृत्ती तल्लीन होतात. हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य. म्हणजे ज्याला आपण तल्लीनता लागणं म्हणतो, तंद्री लागणं म्हणतो, एखादं काव्य ऐकताना, वाचताना, त्या पद्धतीनं या गुणाचं वैशिष्ट्य सांगता येईल. माधुर्य गुणाची काही उदाहरणं अजून मी सांगतो तुम्हाला. पहिलं उदाहरण, पायी पैंजण आणि वाळे, हाती नवनीताचे गोळे. दुसरं उदाहरण, रंगरंगुल्या सान सानुल्या, गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला, सांग तुझा रे तुझा लळा. किंवा पुढचं उदाहरण सांगता येईल, हिरवी नाजूक रेशीम पाती, दोन बाजूला सळसळती, नीळ निळुली एक पाकळी, पराग पिवळे झगमगती. किंवा आणखी एक उदाहरण देता येईल, या थुईथुई थुईथुई धारा, हा शिवार भिजवा सारा, उगवा मोत्याचा चारा. ह्या सगळ्या कवितेचे उदाहरणांमधून आपल्या लक्षात येईल की ह्या ओळी वाचताना सुद्धा मधुरता जाणवते आणि म्हणूनच या उदाहरणांमध्ये माधुर्य हा गुण असतो. आणि यानंतर तिसरा महत्त्वाचा गुण आहे काव्यातला, तो म्हणजे ओज, ज्याला आपण ओजस्वीपणा असं सुद्धा म्हणू शकतो. ओज म्हणजे तरी काय, तर भाषेमध्ये, शब्दांमध्ये असणारा आवेश, उत्साह, जोमदारपणा म्हणजेच ओज. काव्यात या ओज या गुणामुळं अंगात वीरश्री संचारते, जोश उत्पन्न होतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, जिथं जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे असतील, देशभक्तीपर गीतं असतील, अशा सर्व गीतांमध्ये ओज हा काव्यगुण आपल्याला दिसून येईल. या काव्यगुणाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या काव्यात हा गुण असतो
ते काव्य वाचताना ऐकताना मानवी मनामध्ये उत्साह निर्माण होतो, मन उत्साही बनतं. उदाहरण घेऊया. खडक काजळी घोटुनी तुमचे मनगट बाहू घडलेले, कडे कपारी मधील वणवे उरात तुमच्या दडलेले, काबुल कंधा हार पथावर डंके तुमचे झडलेले. दुसरं उदाहरण बघा. तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी. ही दोन्ही उदाहरणं पाहिली की आपल्या लक्षात येतं, मन उत्साही बनतं आणि अंगात वीरश्री संचारते. ज्याप्रमाणे कवीला इथं शिवबांचं वर्णन करून सांगायचं आहे, त्याच पद्धतीनं आपणही काहीतरी देशासाठी, आपल्या धर्मासाठी, आपल्या राज्यासाठी पराक्रम करावा असा उत्साह मनामध्ये निर्माण होतो. अशा ठिकाणी, अशा काव्यामध्ये ओज हा गुण असतो. याची लक्षणं बघा. पहिलं उदाहरण, वैशिष्ट्य किंवा लक्षण सांगता येईल. ओज गुणामध्ये अंतःकरणाला उद्दीपित करणारा गुणधर्म असतो. म्हणजेच या पद्धतीचं काव्य वाचलं अथवा ऐकलं तर आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होतो असं आपण म्हणतो. आपलं मन उद्दीपित होतं, काहीतरी वेगळं पराक्रम करावा असं आपल्याला वाटायला लागतं. पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल. हा काव्यगुण वीररस आणि रौद्र रसांना पुष्टीकारक आहे. जे काव्यामध्ये 9 रस सांगितलेले आहेत, त्यातले 2 महत्त्वाचे ओजस्वी असणारे रस आहेत, ते म्हणजे वीररस आणि रौद्र रस. या 2 रसांना पुष्टीकारक आहे. म्हणजेच ज्या काव्यामध्ये ओज हा गुण असतो, तिथं वीर किंवा रौद्र रस असतो. किंवा वेगळ्या अर्थानं आपल्याला असं म्हणता येईल, ज्या काव्यामध्ये वीररस असतो किंवा रौद्र रस असतो, त्या काव्यामध्ये ओज हा गुण असतो. आणि म्हणूनच मी मगाशी म्हटलं, शिवाजी महाराजांवर आधारित किंवा मराठी वाङ्मयातील काव्यातील पोवाडा हा जो प्रकार आहे, तो ओज गुणानं ओतप्रोत भरलेला आपल्याला दिसतो. कोणताही पोवाडा घ्या, त्याच्यामध्ये ओज हा गुण असतोच. ओज हा गुण निर्माण होण्यासाठी जोडाक्षर, कठोर वर्ण, दीर्घ सामासिक शब्दांचा वापर केला जातो. म्हणजेच इथं जोडाक्षरांवर भर असतो. कठोर वर्ण वापरले जातात. आपण मगाशी बघितलं, माधुर्य या गुणामध्ये मृदू वर्ण वापरले जातात, ऱ्हस्व शब्द वापरले जातात. इथं मात्र दीर्घ शब्द, कठोर वर्ण आणि जोडाक्षर यांचा वापर जास्त होतो. या गुणामुळं भाषेला जोरकसपणा प्राप्त होतो. हे आपल्या उदाहरणांवरून सुद्धा सांगता येईल. ही वैशिष्ट्य पाहिल्यानंतर ओज गुणाची आणखी काही उदाहरणं आपण पाहूया. गड्या शस्त्र आता तूच हो, अस्त्र आता तूच हो, फुटू दे शब्दांना शस्त्राचे पाते. किंवा आणखी एक काव्य पहा. कोटी कोटी असतील शरीरे, मनगट अमुचे एक असे, कोटी कोटी देहात आजला, एक मनीषा जागत असे, पिवळे जहरी सर्प ठेचणे, अन्य मना व्यवधान नसे. किंवा आणखी एक उदाहरण. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. किंवा एक शेवटचं उदाहरण बघा. तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर, तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या, आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर, युद्धात जवानांना उभे करावे तसे. या 4ही उदाहरणांमधून आपल्याला ओजस्वीपणा जाणवतो आणि म्हणूनच या काव्यामध्ये ओज हा गुण आढळतो. मग हे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण 3 महत्त्वाचे गुण पाहिले. प्रसाद, माधुर्य आणि ओज. 3ही गुणांची वैशिष्ट्य पाहिली, काही उदाहरणं पाहिली. हे तुम्हाला लक्षात आलं असेलच. आणि मग स्वयं अध्ययनामध्ये मी तुम्हाला काही उदाहरणं देतो. त्या उदाहरणांमधील काव्यगुण ओळखा आणि तुमच्या वहीमध्ये ही उदाहरणं आणि ह्या गुणांची वैशिष्ट्य लिहून काढा. पहिलं उदाहरण आहे. खेळून रंगपंचमी फुलपाखरे भिजली सारी, हा थवा असे रंगीत की पताका फिरणारी. दुसरं उदाहरण आहे. उभी राहून दारात तुझ्या संगती बोलेन, सखा रमला शेतात त्याचे कौतुक सांगेन. तिसरं उदाहरण आहे. एथ श्रवणाचेनी पांगे, विणा श्रोतया होआवे लागे, हे मनाचेनी निजांगे भोगी जेगा. चौथं उदाहरण आहे.
उगू दे तळ हातांवर शस्त्र सूर्याचे नाते, पेटू दे शब्दांच्या वाती, उजळू दे मनामनांची नाती. आणि शेवटचं उदाहरण आहे, ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊनी, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातुनी. या सर्व उदाहरणांमधील काव्यगुण कोणते आहेत हे तुम्ही सांगा. त्याच पद्धतीनं वहीमध्ये या सगळ्या नोट्स लिहून काढलात तर ते जास्त संयुक्तिक ठरेल. आमच्या या टिळक हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीनं व्याकरण पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत. 11वीच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बरीचशी माहिती आम्ही देत आहोत. ही तुम्हाला आवडली असेल, ही माहिती आवडली असेल तर आपण नक्कीच हे चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक्स करा. काव्यगुण हा भाग आपण इथं बघितलेला आहे. असाच एक छानसा भाग घेऊन आपण पुन्हा भेटूया. मी प्राध्यापक संदीप जोशी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि पुन्हा भेटण्याचं आश्वासन देतो आणि थांबतो. धन्यवाद.